नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत बाळजाबाईच्या घरी कृष्णा ही औषधाचा लेप घेऊन आलेला डब्बा घेऊन येते आणि तिचा नोकर कृष्णाला घरात आत शिरताना थांबवतो. कृष्णा त्यांना सांगू लागते की सरांसाठी लेप आणलाय, तो लेप लावला की साहेबाला नक्कीच बरं वाटेल. खाली काय गोंधळ चाललाय म्हणून मैनाबाई पाहायला जात असते. नोकराला सांगते इथे तुम्ही दुष्यंतकडे लक्ष द्या आणि कृष्णा इकडे त्यांना सांगत असते हा लेप लावला की त्यांना लवकर बरं वाटेल, प्लीज मला जाऊ द्या, हा लेप लावू द्या त्यांना. मग त्या मधमाशा चावलेल्या विष पसरणार नाही. पण नोकर म्हणतो तुमच्यासमोर हात जोडतो, तुम्ही जर इथे थांबलात मालकीनबाईंना कळलं तर त्या मला घराबाहेर काढून देतील, माझी नोकरी जाईल. मग मैनाबाई जोरजोरात बोलत येत असताना कृष्णा लगेच जाऊन लपते. मैनाबाई नोकरला विचारते कोण आलं होतं, तेव्हा तो सांगू लागतो एक डोक्यात नसलेली मुलगी आली होती, मला आज जाऊ द्या म्हणे, पण मी तिला काही जाऊ दिलं नाही, हुसकावून लावलं. मैनाबाई म्हणते बरं झालं ठीक आहे, नाही तर तुझंही नोकरीच गेली असते बाळजाबाईंना जर कळलं असतं तर. आणि हे सगळा प्रकार कृष्णा लपून ऐकत असते. आता तिला आत कोणी जाऊ देणार नाही याची तिला शाश्वती आली. आता काही करून आत तर जायचंय. मग ती बाल्कनीच्या बाहेर पाहू लागली, आता ह्या बाल्कनीतनं त्या रूममध्ये जाऊ शकतो. मग ती एक सीडी सापडते, त्या सीडीला उचलून त्या बाल्कनीच्या बाहेर नेते आणि बाल्कनीजवळ लावून ती आतमध्ये शिरते. आतमध्ये गेल्यानंतर ती पाहते तर काय, दुष्यंत तिथे एकदम ग्लानीच्या अवस्थेत पडलेला दिसतो आणि ती झोपेत असतो, ओरडत असतो की मला वाचव, मला बरं कर, मला बरं वाटत नाही. खरं तर त्याला इतक्या गांद्या माशा चावल्या होत्या की बस कधी. कृष्णाच्या मनात फार वेगळीच खंत आली की मी तो छक्का मारलाच नसता, बिचाऱ्याला एवढ्या गांद्या माशा चावल्या पण नसत्या, हारायला तरी पाहिजे होते. जिंकण्याच्या नादात बिचाऱ्याला इतकी मोठी दुखापत होऊन गेली. आणि हा शहरात राहणारा शहर भटका, याला गावातल्या काहीच गोष्टी माहितीही नाही आणि बिचाऱ्याला सहनही होत नाही एवढ्या गांद्या माशा चावलेल्या. तिला ते क्षण आठवतात जेव्हा तो स्वतःची ओळख सांगतो, तो बाळजाबाईंचा मुलगा आहे आणि तिला वाईट वाटतं की आपण त्याच्यासोबत किती वाईट वागलो म्हणून. इकडे कृष्णा मग त्याच्याकडे पाहू लागते. बिचाऱ्याला जिथे जिथे गांद्या माशा चावलेले असतात ना, तिथे तिथे ती तो लेप लावायला सुरुवात करते आणि त्याला त्या लेप लावल्याने खरंच खूप थंड वाटत असतं, खूप छानही वाटत असतं आणि बिचारा मोठा श्वास घेऊन ते सगळं सहन करत असतो. इकडे कृष्णा त्याच्या प्रत्येक जखमेवरती फुंकर घालते, औषध लावते आणि त्यामुळे त्याला इतकं थंडगार वाटतं, तो पुन्हा एकदा झोपी जातो. पुढे कृष्णा बघते त्याच्याकडे, त्याच्यासोबतचे ते क्षण आठवतात जेव्हा ती त्याला पहिल्यांदा भेटली होती आणि पहिल्या भेटीला ते दोघंजणं टक्कर झाल्याने पडले होते. पडल्यानंतर कसे ते चिखलात लोळले, ते सगळं काय तिला त्या क्षणाला आठवत असतं. त्याला आपण किती वाईट समजत होतो तर तो किती चांगला निघाला ह्या गोष्टीची तिला खंत वाटते आणि त्याला बरं करण्याचा उद्देश म्हणून ती त्याला लेप लावत असते. तो लेप लावून झाल्यानंतर जाणारच तितक्यातच त्याचा हात तिच्या ओढणीवर पडला आणि मग ती तिथेच अडकते आणि तितक्यात फोनही वाजतो. एकदम बेशुद्ध अवस्थेत असताना डोळे उघडण्याचा प्रयत्न तो करतो. गौतमीचा फोटो त्याला दिसतो. गौतमीने कॉल केला हे त्याला जाणवतं. मग तो तिला सांगतो की मला अजिबात बरं नाही, खूप मधमाशा चावले, आपण उद्या बोलूया. आणि डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असताना त्याला समोर थोडीच दिसते, खरं तर एकदम धुंदली अशी फेस त्या दिसू लागतो, तो म्हणजे कृष्णाचा. आणि पाठीमागून काका आणि मैना काकी आलेल्या असतात. त्या दोघांना पाहून खरं तर कृष्णा खूप घाबरते. आता मैना तिच्यावर रागवते, तुला जर बाळजाबाईंनी ह्या रूममध्ये पाहिलं, खरं तर घरात पाहिलं तरी काहीच खेर नाही आणि तू थेट एवढ्या रूममध्ये येऊन त्याला इतका लेप लावला आहे म्हटल्यावर तर आता तर अजिबातच खेर नाही. मग ती म्हणते अहो माझं ऐकून तरी घ्या, मी काय सांगते. मग दुष्यंतची झोप नको मोडायला म्हणून हळूच तुझी ओढणी काढ, मैना सांगते. ती ओढणी काढते आणि मग मैना तिला हाताला फरफटत खाली जिन्याने ओढू लागते. जर तुला घरामध्ये कोणी पाहिलं तर माझी काही खेर नाही, बाळजाबाई तर माझी धिंडच काढतील, असं म्हणत असताना समोरून बाळजाबाई येतात. बाळजाबाई पाहते ही मुलगी आपल्या घरात काय करते, तेव्हा ते सांगू लागते की ही मुलगी दुष्यंतरावांच्या खोलीत होती, त्यांना लेप लावायला आले म्हणे मी. इतक्या कांद्या माशा चावल्यानंतर हाच लेप लावा लागतो, नाहीतर
काही खरं नाही असं म्हणत ती त्या लेपाचं कौतुक सांगू लागते. आणि खरंच लेप खूप महत्त्वाचा आहे. तो जर लावला तर गांध्या माशांनी चावलेलं विष जे असतं ते शरीरात पसरत नाही. आमच्या मुलाला तो घाणेरडा मातीचा लेप लावला आहेस हे कळल्यानंतर बाळजाबाई खरंच खूप चिडते. पण तिच्या डोळ्यात डोळे घालून कृष्ण तिला सांगत असते की हा लेप औषधी आहे, तो लावल्याने तुमचा मुलगा बरा होईल, त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि त्याचा जीव पण धोक्यात जाणार नाही. मी छान प्रकारे लेप त्याच्या अंगाला लावून दिला आहे, अजिबात काळजीचं कारण नाही. असं म्हटल्यानंतर बाळजाबाई तिच्यावर अजिबात रागवत नाही आणि तिला गोड बोलून घरी जा असं सांगते. मग तिला आनंद होतो. तिला वाटलं होतं खरं तर बाळजाबाई तुम्ही खूप वाईट आहात, तुम्ही खूप रागवाल, पण तुम्ही खूप चांगल्या निघाल्या, मला समजून घेतलं असं म्हणत ती तिथून मग हात जोडून त्यांचा आशीर्वाद घेते आणि निघून जाते. ती निघून गेल्यानंतर बाळजाबाई तिच्याकडे रागारागाने पाठीमागून पाहतात आणि मैनाच्या जीवात जीव येतो की बाईसाहेबांनी काहीच बोललं नाही, काही झालं नाही, म्हणजे आता आपलं सगळं काही वातावरण ठीक राहील. पण मागे वळून पाहता क्षणी बाळजाबाईंनी मैनाच्या कानाखाली झणझणीत मारली आणि तिला जाब विचारला, माझ्या मुलाजवळ थांबायचंच ना, तू कुठे गेली होती आणि माझ्या मुलाला एवढं लेप लावेपर्यंत तू कुठे होतीस? तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं मी. आता माझ्या मुलाला त्या लेपामुळे काय झालं तर तुम्हाला सगळ्यांना मी या घरातून 1 मिनिटात, एका क्षणात घराच्या बाहेर फेकून देईन. मी तुम्हाला या घरात ठेवणार नाही असं बाळजाबाई एकदम रागारागाने बोलता बोलता मैनाबाईला सांगते. तितक्यात डॉक्टरांनाही मैनाबाई आत यायला सांगते आणि मग दुष्यंतच्या खोलीमध्ये सगळेजण जाऊ लागतात. दुष्यंत विवळ्यात झोपलेला असतो. खरं तर त्याला इतकी छान गाढ झोप लागलेली असते. डॉक्टर म्हणतात त्यांना अजिबात उठवू नका, एवढ्या मधमाशा चावल्या आहे तर त्यांना आता गाढ झोप लागली आहे ह्या लेपामुळे. हा आयुर्वेदिक लेप आहे. ह्या लेपाला सायन्सही काहीच बोलू शकत नाही. असे काही आयुर्वेदिक गोष्टी आहे ज्या सायन्सलाही आजपर्यंत उमगलेल्या नाही. पण ह्या मुलीमुळेच खरं तर तुमच्या मुलाचा जीव वाचला आहे. नाही तर एवढ्या गांध्या माशा चावल्यावरती माणसाला ॲडमिटच करावं लागलं असतं आणि त्याचा जीव पण धोक्यातच असता. त्या मुलीने तुमच्या मुलाचा जीव वाचवला असं म्हणताच क्षणी मोठे मोठे डोळे करून बाळजाबाई पाहू लागते. बाळजाबाई रागावली आहे हे लक्षात येतच डॉक्टर लगेच म्हणतात, ठीक आहे, आता मी येतो आणि काही औषधं वगैरे लिहून देतोय. थोडासा तापही येईल पण घाबरायचं कारण नाही, कारण एवढ्या गांध्या माशा चावल्यावर ताप येणारच असं म्हणून डॉक्टर निघून जातात. इकडे कृष्णा झोपलेली असते. एवढ्या लवकर कशी झोपली म्हणून तिचीच स्वातीताई तिला हात लावते आणि पाहते तर काय तर तिला इतका जास्त ताप आलेला असतो आणि कृष्णाला ती म्हणजे, कृष्णा अगं तुला ताप आलाय, ही गोष्ट तिच्या आईच्या कानावर पडते. आता तिला ताप आलाय म्हटल्यावर तिला आणखी जास्त त्रास द्यायचं काम तिच्या आई नक्कीच करणार. मग तिच्या आई कृष्णाला सांगते सकाळी लवकर उठ आणि सरपण घेऊन ये, सरपण नसलं तर तुझी काही खेर नाही. स्वाती म्हणते अगं तिला बरं नाही, एकतरी दिवस तिला सोड, मी आणते. पण ती म्हणते नाही, तू नाही, ते काम ज्याचं आहे त्यांनीच करायचं असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. इकडे आपल्या बाळाला, आपल्या दुष्यंतला इतका ताप आलाय म्हटल्यावर बाळजाबाईला खूप टेन्शन आलेलं असतं. देवासमोर रडत रडत ती हात जोडते, माझ्या मुलाचा ताप जाऊ दे, त्याला बरं वाटू दे ग देवा असं म्हणत ती देवाची प्रार्थना करू लागते. काय नशीब घेऊन आले एक दुष्यंत ज्याला त्याची आई इतका जीव लावते, इतकं प्रेम करते आणि दुसरीकडे बिचारे कृष्णाच्या डोक्यावरून हात फिरवायला पण कोणी नाही. पुढील भागात आपल्याला हे पाहायला मिळेल की कृष्णाला त्रास द्यायचा म्हणून तिच्या आई तिला पाणी आणायला लावते, काय काय कामं सांगते कष्टाची, जेणेकरून तिला खूप त्रास होईल. आणि पूजाचा कॉल आल्यानंतर पूजाशी बोलत बसलेल्या आईचा कॉल ही कृष्णा पण ऐकते आणि आपली बहीण कुणाच्या प्रेमात पडली आहे तर दुष्यंतच्या, हे ऐकल्यानंतर तर तिच्या पायाखालची जमीनच हलली. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आम्ही पोचवू. धन्यवाद.